नमस्कार मैत्रिणींनो, मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर आज दत्त जयंती पण आहे। तर पहा, मी सर्वात अगोदर घरातले सर्व कामं आवरले आणि त्यानंतर मी स्वामी सारमताचं ग्रंथ वाचून घेतला आणि त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करून घेतली आणि कहाणी वाचून घेतली। तर तुम्हाला दाखवते, पहा कशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे। अगदी साधी सिंपल आहे बरं का। कशी झाली माझी पूजा, छोटीशी साधी सिंपल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आणि घरातली पूजा आवरली आणि नंतर शेजारच्या पूजाची गाडी आणली होती नवीन, त्याची पूजा करून घेतली आणि तिचं बाळ बघा सोबतच तिच्या गाडी चालवत होतं। म्हटलं माझ्या पण गाडीची पूजा करायची आणि गाडीची पूजा केली। तोपर्यंत आमचे साहेब आलते गावावरून, ते गावाला गेलते, 2 दिवस गावालाच होते। त्यानंतर पहा येता येता खाऊ घेऊन आले, काही फ्रूट्स घेऊन आले, भेळ पण आणली, शेव आणली, भरपूर खायला घेऊन आलते। आणि मला जायचं होतं आज दत्त मंदिरात। आज दत्त मंदिरामध्ये खूपच गर्दी असते, खूप भीड असते तिथे आणि प्रसाद पण असतो। तर त्यासाठी मी म्हटलं साहिल आणि आम्ही दत्त मंदिरातच प्रसाद वगैरे खाऊन येणार होतो। तर मग हे आल्यानंतर पहा, यांचे कपडे वगैरे सगळे बॅगमधले काढून घेतले आणि ते सर्व एका बकेटमध्ये ठेवून दिले सकाळी धुण्यासाठी। त्यानंतर मी यांच्यासाठी चपाती भाजी करून ठेवली। दीदी आणि हे दोघं येणार नव्हते म्हणून चपाती भाजी केली आणि पहा कोथिंबीरची वडी मला मम्मीने दिली। हे मम्मीकडे गेलते ना तेव्हा कोथिंबीरच्या वड्या दिल्या होत्या, मग त्या पण तळून घेतल्या आणि चपाती पण बनवून घेतली आणि भाजी पण बनवून घेतली। त्यानंतर आम्ही निघालो दत्त मंदिरात। तर हा आहे आवी, याचं नाव आवी आहे बरं का। खूप बोलका आहे, छान आहे, खूप छान बोलतो। आणि ह्या सगळ्या माझ्या नवीन मैत्रिणी आहे। याच्या अगोदर मी क्वार्टरमध्ये होते, औंधमध्ये, तर तिथे होतो आम्ही क्वार्टरमध्ये 2.5 वर्ष। आता आम्ही इकडे दिघीमध्ये आलेलो आहे। तर इथल्या माझ्या ह्या नवीन मैत्रिणी खूप छान आहेत बरं का, सगळ्या खूप छान बोलक्या आहेत। तर त्यांच्यासोबतच मी पहा इथे मंदिरामध्ये आले। तर तिथे पहा किती गर्दी होती। काही जण तिथे दर्शन घेत होते, काही जण बसून मस्त प्रसाद वगैरे खात होते। तर तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत आलेल्या सर्व मैत्रिणींनी आम्ही सगळ्यांनी सर्वात अगोदर स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर दत्त महाराजांना पहा झोक्यामध्ये मस्त झुलवीत होते, थोडा थोडा असा झोका देऊन। खूपच गर्दी होती तिथे। नंतर प्रसाद घेतला आणि असं गोल राऊंडमध्ये आम्ही नंतर प्रसाद खायला बसलो। तर ह्या आहे आमच्या गोड ताई। थोडासा ना प्रसाद तिखट होता, मग आम्ही त्यांची चेष्टा करत होता। तिखट लागलेलं आहे गाईस, म्हणून काकू काहीच बोलत नाही। हे बघा कानात पण धूर येते, चालते पण